नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुलकर्णी. आपण 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकात वाचन सुरू केलेले आहे. त्याप्रमाणे आता पुढील मूळ मराठी प्रत श्रीकृष्णाप्रमाणे गुप्त. मुंबई शासनाच्या या सूचनेनुसार ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या पुस्तकाची एक मराठी प्रत कशी नष्ट केली हे अजून कळलेले नाही. पण सावरकर सतत सावध असल्याने त्यांनी या पुस्तकाची एक कच्ची मराठी प्रत त्यांचे त्यावेळचे गोमांतकीय डॉक्टर कुंटिनो यांच्यापाशी देऊन ठेवली होती. डॉक्टर कुंटिनो हे गोव्याचे ख्रिश्चन म्हणजे पोर्तुगालचे नागरिक. त्यामुळे त्यांच्या ब्रिटिश गुप्तचरांची कडक दृष्टी होती. डॉक्टर कुंटिनो हेही खरे देशभक्त. ते पुढे अमेरिकेत गेले. त्यांनी ही मूळ मराठी प्रत 40 वर्षे गुप्तपणे जपून ठेवली. पुढे हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर त्यांनी ही प्रत नीट चौकशी करून सावरकरांकडे पोहोचती केली. 40 वर्षानंतर मे 1949 मध्ये ही मूळ प्रत मूळ ग्रंथालयाकडे आली. पुढे ही मूळ प्रत स्वतः सावरकरांनी नीट पाहिली. त्यांच्या सांगण्यानुसार मी ती नीट लावली. एवढेच नव्हे तर त्यामध्ये जी 2 प्रकरणे नव्हती तीही मी प्रसिद्ध इंग्रजी आणि मराठी प्रतींच्या आधारित नवीन भाषांतर करून लिहिली. श्री ना. मो. दातार यांनी या कामात सहाय्य केले. पुढे हा मूळ मराठी ग्रंथ महाराष्ट्र हिंदू सभा प्रकाशित समग्र सावरकर वाङ्मयाच्या 18 खंडात 1965 मध्ये प्रथम समाविष्ट करण्यात आला. याची दुसरी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनाने आणि तिसरी आवृत्ती मी वीर सावरकर प्रकाशनाच्या नावाने सन 1982 मध्ये प्रसिद्ध केली. त्याची चौथी आवृत्ती मनोरमा प्रकाशनने प्रसिद्ध केली. स्वातंत्र्य समर गाथा इतिहासाची ही अद्भुत आहे. तसेच ह्या ग्रंथाची वीर सावरकर यांचे चरित्र आणि लेखन अद्भुतच आहे. त्यांनी स्वतः स्वातंत्र्य समर ग्रंथाचा इतिहास असा अद्भुतच आहे. तसे ह्या ग्रंथाची वीर सावरकर यांचे चरित्र आणि लेखन अद्भुतच आहे. त्यांनी स्वतः लिहिलेलं उशाप या नाटकाच्या प्रारंभीच्या नांदीच्या पदात म्हटले आहे की आजवरचे ज्याचे अद्भुत चरित्र अन्य कवींच्या नाट्यविषयी व्हावे तोच विनायक आज दुसऱ्याच्या जीवनावर नाटक लिहित आहे. त्यानंतर या नाटकातील नटी म्हणते, विनायकाचे नाव ऐकताच हा कोणीतरी अधिकारी नाटक बंद करण्याकरता इकडे येतो की काय असे वाटते. विनायकाच्या लेखणीचा देवकीच्या देववद्य कुसव्याख्यासारखी करुणास्पद स्थिती झालेली आहे. सावरकरांनी स्वतः आपल्या लेखणीला देवकीच्या कुसव्याची उपमा दिली आहे. ही उपमा ही किती सार्थक झाली आहे पहा. देवकीचा 8वा पुत्र श्रीकृष्ण जसा अनेकांच्या मुक्तिदाता झाला, त्याचप्रमाणे सावरकर लिखित 57चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ ब्रिटिश साम्राज्याच्या पगडीतून निसटून देशात परदेशात वाढून भारताला स्वातंत्र्य करण्यात यशस्वी झाला. त्यांनी आजवर अनेकांना स्फूर्ती दिली, ह्यापुढेही दिली. याच्या वाचनाने स्फूर्ती घेतलेले पराक्रमी युवक भावी काळात हा हिंदुस्थान प्रबल, समृद्ध आणि समाधानी करण्यासाठी आपले कर्तव्य पार पडतील ही प्रबल आशा. त्यासाठी हे प्रकाशन, हा प्रयत्न. आचार्य बाळाराव सावरकर, संचालक वीर सावरकर प्रकाशन, सावरकर सदन, मुंबई 28. हिमानी सावरकर म्हणतात, हा संस्काराचा महान ग्रंथ आहे. त्यांच्या वाचनातून प्रेरणा घेऊन पराक्रमी युवक भावी कालखंडात हा हिंदुस्थान प्रबल, समृद्ध आणि समाधानी करण्यासाठी आपापले कर्तव्य पार पाडतील ही प्रबळ आशा आहे. आता घरोघरी हा ग्रंथ पोहोचवण्याच्या हेतूने अतिशय कमी किमतीत श्री सूर्यकांत पाठक यांनी ग्राहक हित प्रकाशनाच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे राष्ट्रीय हित हाती घेतले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. सौ हिमानी सावरकर.